नमस्कार प्रेक्षको, उन्हाळ खादाड भटकंतीच्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण ही खादाड भटकंती करता करता पोहोचलोय चिपळूणला. आणि चिपळूणला आज आपण आपल्या खादाड भटकंतीच्या या नव्या व्हिडिओला सुरुवात करू. पण त्यापूर्वी चिपळूण हे शहर होतं कसं, आज आहे तेवढंच होतं का, की वेगळं होतं? चिपळूण शहराचा मुख्य शहराचा भाग वेगळा, कावेळतळी वेगळी, त्याच्यानंतर मार्कंडी वेगळी, पाग वेगळं, आणि या सगळ्या भागांचा मिळून बनलं आहे आजचं असलेलं चिपळूण शहर. आणि या शहरात आज आपण आपली खादाड भटकंती करणार आहोत. पण या भटकंतीला सुरुवात करताना चिपळूणचं सगळ्यात मोठं देवस्थान श्रीदेवी विंध्यवासिनी, तिच्या चरणी आपण नमस्कार करूया आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मला ओळखलात की विसरलात? मी तोच अमोल नरवणकर आहे, म्हणजे माणूस तोच आहे, फक्त टोपी बदलली. मागच्या वेळेला वेगळी टोपी होती, केस थोडे मोठे होते, आता केस कापलेत आणि ही नवी कोरी टोपी मला गिफ्ट मिळाली. आजच्या खादाड भटकंतीला सुरू करूया परांजपे मिसळपासून. चिपळूण शहराची जुनी जाणती ओळख जपणारं हे हॉटेल, आणि इथे काय काय खाद्यपदार्थ मिळतात आणि ते कसे आहेत, पण त्यांची मिसळ ही सगळ्यांना परिचित आहे. वाव, जबरदस्त दिसते हे सगळं. हा जो थाट दिसतोय आणि हे जे सजलेलं टेबल दिसतंय, आजूबाजूला जो ऑरा दिसतोय, चिपळूण शहराच्या शहरी झगमगाटात आजही परांजपे हॉटेलने जपलेलं हे आपलं पण आहे. इथं माणसांना आपुलकी वाटते. आजही लोक बाकड्यावर बसूनच सगळे पदार्थ खातात. माझ्यासमोर दोन पदार्थ आहेत, एक इथली मिसळ आणि दुसरा हा उसळपाव आणि त्याच्यासोबत शेवचिवडा. आपण पाहूया हे काय कॉम्बिनेशन आहे आणि त्याची चव कशी आहे. मी सर पहिला उसळपाव आणि हा शेवचिवड्याचा काय कॉम्बिनेशन आहे ते पाहतो. हा रस्सा अतिशय जबरदस्त दिसतोय, वाटाण्याचा रस्सा आहे. लेट स्टार्ट विथ द उसळपाव. वाटाण्याचा रस्सा अतिशय जबरदस्त चव आहे त्याची. तिखट एकदम बॅलन्स्ड आहे आणि रस्सा नुसता अप्रतिम. हा लक्षात राहील तुमच्या. आपल्याकडे जनरली असं होतं ना, पावसाळ्यात खेकड्यांचं कालवण करतो माहिती आहे आपण, ही चव जी आहे ना, मला त्याच्याशी रिलेट करावीशी वाटते. तुम्ही बघताय की ही जी प्लेट आहे, आपल्याकडे एक जनरली स्टीलची प्लेट असते, त्याच्यामध्ये सर्व केलेली आहे. आणि टेबलवरती तुम्हाला हे दिसतंय, ही आहे वृत्तपत्राची रद्दी. जुन्या जाणत्या हॉटेल्समध्ये नेहमी शेवचिवडा ह्याच्यावरच सर्व केला जायचा, आजही तो केला जातो. इथे फालतूचा भंपकपणा नाही आहे, हाईप करण्याचा कुठलाही प्रयत्न नाही आहे. शेवचिवडा हे असं एक कॉम्बिनेशन आहे जे इथे उसळपाव बरोबर खाल्लं जातं. त्याच्यासोबत तुम्हाला 2 पाव, एक लिंबाची फोड आणि कांदा दिला जातो. सर, तुमचे मानावर तेवढे आभार कमी आहेत. ह्या उन्हाळ खादाडसाठी तुम्ही माझी निवड केलीत आणि मला आज, मी इतके दिवस या चिपळूणात राहिलोय पण परांजपे मिसळला भेट देण्याचा योग कधी आला नव्हता आणि मला ती मिसळ ट्राय करायची होती. सिन्स तुम्ही मला ओळखता, आपण पुण्यात सुद्धा भेटलोय, बऱ्याच ठिकाणी तुम्ही मला मिसळ खाऊ घातले. त्याच्यामुळे कोकणात मिसळचं कल्चर म्हणजे कशा स्वरूपाची ती बनवली जाते ह्याची चव तिथे आपण कायम कम्पेअर करून बघतो. पाहूया आमच्या चिपळूणातली ही परांजपे मिसळ. ह्या मिसळचं वैशिष्ट्य काय बघा, जसं सगळीकडे असतं तसंच फरसाण तर ह्याच्यामध्ये आहे. अडिशन म्हणून आज वाटाण्याचा रस्सा आहे मिसळमध्ये आणि त्यात ही भजी आहे एक, आणि हे कॉम्बिनेशन या मिसळमध्ये वापरलं जातं. थोडासा रस्सा घेऊयात. हो हो हो, छान आहे चव. तुम्ही नेहमी डिफरन्शिएट करू शकता. अगदीच तुम्हाला ही चव लक्षात राहील. आणि हे जे कॉम्बिनेशन आहे भजीचं, त्याच्यामुळे त्याला एक वेगळा जायका येतो. आता ह्या हॉटेलचं हेच वैशिष्ट्य आहे. आणि ही सकाळच्या नाश्त्याची रीत आहे इथली, की उसळपाव, मिसळपाव, रस्सावाडा, शेवचिवडा, इथली फिल्टर कॉफी, हे सगळं कॉम्बिनेशन आहे. मिसळची चव घ्यायला तुम्हाला इथे यावं लागतंय ज्या दिवशी कधीही चिपळूणात प्रवास कराल, म्हणजे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून. आणि कधीही तुम्ही चिपळूणात सकाळच्या सत्रात आलात तर नाश्त्याला परांजपे मिसळ अतिशय उत्तम आहे. तुम्ही इथे यायलाच पाहिजे, एकदा हे ट्राय करायलाच पाहिजे. हा जो ऑरा जपला आहे परांजपेने, तो अतिशय जबरदस्त आहे. ह्या चिपळूणमध्ये तुम्हाला असं ठिकाण फार कुठे पाहायला मिळणार नाही, ह्यानी ते जपलंय. काका म्हणजे आता मी मगापासून आलोय तर मी इतका इम्प्रेस्ड आहे. मी नाव खूप ऐकलं होतं परांजपे मिसळचं. मिसळ तशीच होती. मला सांगा ना, हे साधारण किती वर्षापासून इथे आहे चिपळूणात? हे 1940. 1940 पासून आतापर्यंत? आतापर्यंत. आता बरोबर हे 86 वर्षात पदार्पण आहे. अच्छा. 31 डिसेंबरला वर्धापन दिन साजरा होतो. 31 डिसेंबर. 31 डिसेंबर. आणि 31 डिसेंबरच्या दिवशी एक दिवस ग्राहकांसाठी. अच्छा, तो अख्खा दिवस फक्त ग्राहकांसाठी? सकाळी 5 ते रात्री 9. आणि मग त्या दिवशी कुठल्याही प्रकारचा चार्ज 1 रुपये घेतला जात नाही.
मला अनलिमिटेड तुम्ही काहीही खा. इथले असणारे जे 150 प्रकार आहेत, अच्छा. त्या 150 प्रकारमधलं तुम्ही किती वेळा काही वेळा खाऊ शकता. त्याचे कुठलेही पैसे आकारले जात नाही. आणि तुम्ही ह्या खुर्चीत आलेल्याला किती वर्ष झाली? त्याला साधारण 41 वर्ष झाली. 1985च्या अगोदर येत होतो, पण त्या कॉलेज शिकत असल्यामुळे तिथे फक्त थोडी थोडी मदत, आणि 85 नंतर मी तिथे पूर्ण वेळ द्यायला लागलो. जेव्हा प्लेगची साथ आली 1960मध्ये, त्याच्यानंतर हे डेव्हलप झालं. त्या ओके. धंदा फक्त वडिलांच्याही धंदा 3.5 रुपये होता 3.5 रुपये ते धंदा. आज. हां, आज किती होतं दिवसाला? ते ते बोलणार नाही का हो, करू नका. गिमिक आहे, ते गिमिक हा, आहे, ओके. सांगू नये. हां, सांगू नाही. पण अतिशय चांगलं आहे. लोकांची उत्स्फूर्त इथे आमच्यावर प्रेम करतात. आणि जी जुने लोक आमचे सगळे आहेत. हा जो माणूस आहे त्याला 61 वर्ष आली इथे काम करून. 61 वर्ष ते इथे काम करतात. हां, दुसरा आहे त्याला 49, तिसरा 45, हा 27 वर्ष. सगळे क्या जुने आहेत. ते पण आनंदाने इथे आहेत. त्यांचं आम्हाला सांगितलं आहे तुमचं हॉटेल आहे, त्याप्रमाणे तुम्ही राहा. खरं, खरं. बरं की नाही? कदाचित त्यांच्याच त्या इथे असण्याची ती मुरलेली चव आज तुमच्या प्रत्येक Correct. पदार्थामध्ये दिसते. हां, आणि त्यामुळे कसं तेच. आणि आता चिवडा आमचा फेमस आहे, फॉरेनला जातो इकडे. येस. आणि अगदी आमचं मोजून मापून असतं सगळं. अंदाजे काहीतरी टाकतं असं नाही. पद्धत जी आहे ना ही मांडवण्याची, जुनी. हे जुने सगळे पदार्थ हे आज कुठे पाहायला मिळत नाही, नाही. नाही. हे सगळे जे पदार्थ इथे तुम्ही नाही. लावलेत, कुळीत पीठ, मेथकूट, लसूण चटणी, हो हो. पापड आहेत तुमच्याकडे आता वेगवेगळे. एक सांगतो दुसरं, सांगू का? दुसरं मी आता पिठांमध्ये शिरलो आहे. हो. 42 प्रकारची पिठं पिठं, आहेत. चटण्या, हे आम्ही 1 वर्ष झालं चालू. नाही, याच्यासाठी शुभेच्छा. खरंच थँक्यू फार थँक्यू. छान वाटलं इथे येऊन. ठाणेकर साहेब आणि तुमचं नरवणकर, हां नरवणकर, अमोल नरवणकर. तुमचे Thank you. पण थँक्यू. थँक्यू सो मच. उन्हाळ खादाड भटकंतीसाठी आपण चिपळूणला आलोय आणि दुपारच्या जेवणासाठी अभिषेकला भेटणार नाही आहोत. हॉटेल अभिषेक द ब्रँड हे नाव खूप वर्ष चिपळूणच्या इतिहासात गाजलेलं आहे आणि आज आपण तिथेच भेट देतोय. ओके, ठीक आहे, भाकरी करा एक. सो हॉटेल अभिषेकमध्ये आपण आलो आहे आणि आपण 2 गोष्टी ऑर्डर केल्या होत्या. त्यातली ही कोळंबी ऑइल फ्राय आहे आणि कोळंबीला आम्ही मस्त छान रवा आणि कॉर्नफ्लॉवरसारखं जे आहे त्याच्यामध्ये हिला फ्राय केलेलं आहे. आपण टेस्ट करून बघूया सगळ्यात आधी जेवणाच्या ही ऑइल फ्राय कोळंबी आणि त्यासोबत ही हिरवी चटणी आहे. आता हे काय कॉम्बिनेशन आहे आणि कसं टेस्ट करतं पाहूया. कोळंबी म्हटली की त्याची काय वेगळी अशी चव सांगायची. आणि हॉटेल अभिषेक इतकी वर्ष जर का इथे अख्खी मराठी सिने इंडस्ट्री येऊन गेली असेल, जेव्हापासून अगदी हे हॉटेल जेव्हा चालू झालं तेव्हापासून आजपर्यंत मराठी राजकीय वर्तुळातली, राजकारणातली दिग्गज मंडळी, नेते मंडळी इथे येतातच येतात. ते काय येतात हे या पहिल्या बाईटमधून कळतंय. आणि या हिरव्या चटणीचा आणि कोळंबीचा हा जो काय कॉम्बिनेशन आहे जबरदस्त आहे. हा खाऊन बघावाच लागतो. मी काय एक्सप्लेन करू तिचं, मला खाऊ देत नाही. खेकडा थाई इज हिअर. जास्ती काही असं डेकोरेटिव्ह नकोच असतं आपल्याला. स्वीट बट सिम्पल. इथल्या प्रत्येक घराघरांमध्ये जर का हा मेन्यू बनला चिपळूणच्या काय, चिपळूणच्या पंचक्रोशीत काय, तर तो असाच सर्व केला जाईल. मग त्याच्यात मस्त एक पांढरी शुभ्र भाकरी दिसते आपल्याला. ही इकडे खेकडा डिश आहे, त्याच्यामध्ये रस्सा पण आहे, थिक ग्रेव्ही आहे, मध्ये हा भात आहे, ही रस्सावाटी आहे, खेकडा रस्सा आहे आणि आपली आवडती पित्तशामक सोलकढी जी उन्हाळ्यात सगळ्या पानात तुम्हाला नॉनव्हेजच्या नेहमी दिसते. सो थोडं आपण काय करू, आधी जरा या रश्श्याचा आपण एक थिक ग्रेव्हीचा बाईट घेऊन पाहूया की याच्यात काय टेस्ट आणि कसा त्याचा जायका आहे. नारळाच्या वाटणामध्ये बनवलेली आहे. एकदम खाल्ल्या खाल्ल्या तिखट असं आपल्याला जाणवत नाही. इव्हेंच्युअली जशी टेस्ट मुरते तोंडात तसं ते तिखट किती आहे हे कळतं. आता खेकडा खायची पद्धत थोडीशी तुम्हाला हातानेच खावं लागेल. याला या कुठल्या काट्या चमच्याने खाता येत नाही. त्याच्यामुळे त्यातला एक
हा जो मधला पार्ट आहे खेकड्याचा तो आपण खाऊन पाहूया कसा लागतोय. आता हा खेकडा म्हणजे मी का चूज केला, सी फूडमध्ये बरीच व्हरायटी असते. सुरमई तुम्ही नेहमीच खाता, तुम्हाला सगळे सांगतील सुरमई कशी लागते. खेकडा खाण्यासाठी काय होतं, थोडासा तुम्हाला 2 हातांचा वापर करावा लागू शकतो आणि त्याच्यामुळे लाजतात लोक किंवा त्यांना ते अनहायजेनिक वाटतं, ऑथेंटिक वाटत नाही, त्याच्यामुळे टाळतात. पण येस, काही करा, अभिषेकला याल पुढच्या वेळेला त्याला खेकडा थाळी खाऊन बघाच. म्हणजे मी भात आणि भाकरीसाठी नाही म्हणत आहे, नुसता खेकडा खाऊन बघा घेऊन, जबरदस्त बनलाय. आणि हे जे वाटण आहे खोबऱ्याचं त्याच्यामुळे एक चांगली चव आली. कारण इथला भूगोल जो आहे तो हेच अलाव करतो. इथल्या भूगोलाने इथल्या लोकांवर केलेले संस्कार, अन्नसंस्कार जे आहेत तेच इथे दिसतात. आणि या हॉटेलमध्ये तुम्हाला असे भंपक दुसरे बडेजाव करणारे पदार्थ नाही दिसणार. ऑथेंटिक कोकणी पदार्थ मिळतील. सुरमई थाळी मिळेल, तुम्हाला खेकडा थाळी मिळेल, कोळंबी मिळणार आहे, शाकाहारी जेवण मिळेल, मटण वडे मिळतील. वडे म्हणजे कोकणची शान आहे आणि ते खाण्यासाठी लोक इथे येतात. छान शिजलाय, चांगली चव आहे. न विसरता येण्याजोगी चव आहे, कायम लक्षात राहील 100%. जाऊ दे, मी तुमच्याशी गप्पा मारतच राहीन थ्रू आउट द व्हिडिओ. आता मला जरा खाण्यावर फोकस करू दे. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहा आम्ही कुठे कुठे उन्हाळ खादाड भटकंती करतोय ते. इतकी वर्ष जर का सातत्यपूर्ण लोक इथं वारंवार येत असतील तर ती इथल्या चवीमुळे, आणि अर्थात ती चांगली असेल तरच लोक येतात. आणि हे टिकवून ठेवलंय अभिषेकने. अभिषेकला नक्की भेट द्या. चिपळूणच्या उन्हाळ खादाड भटकंतीमध्ये आज आपण आलोय आदर्श उपहारगृह चिपळूण येथे. काणे बंधूंचं हे हॉटेल आहे आणि शहराच्या मुख्य भागात आहे. आज त्याला भेट देऊया. उन्हाळ खादाड भटकंती करताना होतं असं की सगळं मांसाहार मांसाहार मांसाहार, शाकाहार करणाऱ्यांसाठी काय मग त्याचा काही ऑप्शनच नसतो. पण चिपळूणला आलं ना तर असं नाहीये. इथं संपूर्णतः शाकाहारी आदर्श उपहारगृह. हिअर इज आपली शाकाहारी थाळी आणि ताट दिसताना इतकं सात्विक दिसतंय. छान त्यांनी सजवलंय. एका बाजूला कांदा टोमॅटोची कोशिंबीर आहे, थोडंसं तिखट आहे, मीठ आहे, ताकाची वाटी आहे, इकडे आमटी आहे, उसळ आहे आणि ही ओली भाजी आहे. त्याच्यामध्ये मला फ्लॉवर बटाटा आणि टोमॅटो असं मिक्स दिसतंय. मध्ये अर्थात भात आहे, एक पापड आहे आणि तुम्ही पोळ्या घेऊ शकता किंवा भाकरी. आम्ही भाकरी घेतली, युजली मला भाकरी आवडते म्हणून. आणि आदर्श उपहारगृह मुख्य शहराच्या भागात आहे चिपळूणच्या आणि नगर परिषदेची इमारत आणि त्याच्या बाजूलाच. सो हे इतकं जुनं ऑथेंटिक आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी ज्या परंपरेने चालत आल्या आहेत त्या जशाच्या तशाच आपल्या. एकदम पण तिखट नाही आहे आणि एकदम पण असा मिळमिळीत पण नाही आहे. एक बॅलन्स टेस्ट ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि खूप चांगली चव आहे. शाकाहारी जेवणाचा प्रश्न सुटला तुमचा चिपळूणातला, काही हरकत नाही. तुम्ही आदर्श उपहारगृहाला कधीही भेट देऊ शकता. आणि आत्ताचं हल्लीचं हॉटेल नाही आहे, ही चिपळूणची परंपरा आहे आणि चिपळूणची ओळख आहे. चिपळूणला लोक जितकं नाव असतात त्या सिटीला तितकंच इतक्या या खाद्यसंस्कृतीमध्ये महत्त्वाचं असलेलं आदर्श उपहारगृहाला सुद्धा मार्क आहे. जेवण खरंच खूप सुंदर होतं. ह्याच्यामध्ये जी रस्सा भाजी होती म्हणजे फ्लॉवर टोमॅटो बटाटा, एक वेगळाच त्याला जायका होता, एक वेगळीच चव होती. कारण कसं असतं जनरली आपण असं समजतो की व्हेज जे काही जेवण असतं ते खूपच असं मिळमिळीत असतं, टेस्टलेस असतं, बोरिंग असतं. पण तसं नाही आहे. तुम्ही काणेंच्या या आदर्श उपहारगृहाला जर का भेट द्याल तर तुम्ही व्हेजसुद्धा तितकंच चांगलं एन्जॉय कराल आणि ह्या जेवणाचा तुम्हाला अजिबात त्रास नाही होणार. आता ह्या जेवणाच्या सोबत आम्ही एक अळूवडीसुद्धा ऑर्डर केली आणि हा खरवस, कारण खरवस मला खूप आवडतो. इनिशियली या जेवणाशी त्याचा काय संबंध आहे मला नाही माहिती, पण डेझर्ट म्हणून आणि जेवणानंतर एक स्वीट डिश म्हणून मी तो मागवला आहे. लेट्स सी, खरवस खाऊन पाहूया. सुपर्ब. एक दुर्मिळातली दुर्मिळ गोष्ट म्हणून आपण या खरवसकडे बघायचो. गावात काय व्हायचं, कोणाची तरी म्हैस गाय व्यायली की आपल्याला चिका मिळायचा आणि तो गावात सुद्धा वाटला जायचा. कारण ते पहिलं जे काय वासरू व्हायचं किंवा पाडस व्हायचं किंवा रेडकू व्हायचं त्याची आनंद सेलिब्रेट करण्यासाठी ते घर गावाला अख्ख्या थोडा खरवस वाटायचं. पण आता तो कुठेही मिळतो आणि कधीही मिळतो. आपली अळूवडी सुद्धा इथे आली आहे.
आपण त्याची एक टेस्ट घेऊन बघूया. अळूवडी हा आपल्या इकडचा सगळ्यात कॉमन आणि जास्ती पसंतीचा हा मेन्यू आहे जो कोकणी घरात बनतो. थोडी खरवसाची गोड गोड चव आहे, त्याच्यामुळे थोडा कळायला मला वेळ लागतोय. नाही, प्रॉपर ह्याला काय केलं आहे माहिती आहे का, हे जे अळूचं पान आहे तर त्याला आतून हे सगळं आवरण लावण्याच्या आधी त्याला प्रॉपर कोकम लावलं आहे. का माहिती आहे, ह्या पानाला नैसर्गिकरित्या एक खाज असते, तर ती खाज लागू नये त्याच्यामुळे आधी त्याला पूर्ण कोकम चोळलं जातं आणि मग त्याच्यावरती हे जे बेसनाचं एक आवरण त्याच्यामध्ये सारण असतं ते त्याला लावलं जातं आणि मग त्याला रोल करून त्याला कट केलं जातं. छान ह्यांनी डीप फ्राय केलं आहे आणि चांगली फ्राय झाली आहे आणि त्याची चव पण खूप चांगली लागते. पण तुम्ही इथे आलात तर अळूवडी ट्राय करा. व्हेज थाळी तर घ्याच, पण त्याच्यासोबत अळूवडी तुम्ही खाल्लीच पाहिजे अशी आहे. सुंदर. जेव्हा कधी चिपळूणात असाल आणि अगदीच नाश्ता नाही पण सटरफटर काहीतरी खायची इच्छा होईल, स्नॅक्समध्ये काहीतरी खायचं असेल तर नेहमी सगळ्यांच्या तोंडावर एकच नाव असतं, ते म्हणजे जिप्सी. जिप्सीने काय केलंय तर त्याच्या नावाप्रमाणेच ह्या चिपळूणमध्ये स्वतःची अशी एक वेगळी ओळख टिकवून ठेवली आणि ती त्या नुसत्या नावासाठी नाही आहे, तर जिप्सीमध्ये मिळणाऱ्या पदार्थातल्या चवीसाठी आहे. इथे मिळणारे हे 2 मेन्यू जे आपल्या टेबलवर आहेत, ज्याच्यामध्ये पंजाबी टोस्ट आणि कटलेट, याच्यासाठी जिप्सी प्रचंड फेमस आहे. जिप्सी या शब्दाचा अर्थ काय होतो, भटके लोक किंवा भटकणारे लोक, भटक्या जमाती. आम्ही सुद्धा तसेच भटके आहोत, म्हणूनच आम्ही आमच्या पॉडकास्टचं नाव ठेवलं आहे, सेगमेंटचं नाव ठेवलं आहे उन्हाळ खादाड. तर ही खादाडगिरी करता करता आजची चिपळूणातली संध्याकाळ छान ह्या पंजाबी टोस्टसोबत साजरी करूया. पाहूया कसा टेस्ट करतोय. पंजाबी टोस्ट आहे, म्हणजे ब्रेड थोडासा क्रिस्पी टोस्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये मसाला आहे, थोडा दाबेलीत वगैरे मसाला असतो तसाच, फक्त ह्याची चव तशी नाही आहे, एकदम वेगळी आहे. आता असं सांगता येणार नाही नक्की की त्या मसाल्यात काय काय आहे, म्हणजे मी इतका काही कुक लेवलचा ट्रेंड नाही आहे. जबरदस्त पण अप्रतिम आहे टेस्ट. चटणीचं कॉम्बिनेशन मग त्याला जास्ती अजून चांगली टेस्ट देते. लेट्स सी की ह्या टोस्टमध्ये हा मसाला कसा त्यांनी स्टफ केला आहे. ही स्टफिंग आहे, छान टोस्ट केलेले आहे, ते एकदम क्रिस्पी आहेत टोस्ट. आणि हे आहे कटलेट. असा मसाला आणि स्टफिंग तर खूप भारी दिसत आहे आणि खूप बॅलन्स त्यांनी तो फ्राय केला आहे, कारण त्याचा कलर बघा. सुपर्ब. कटलेटच्या मसाल्याची चव आणि याची, हा थोडासा ड्राय आहे आणि हा थोडासा म्हणजे कमी, त्याचा थिकनेस कमी आहे, त्याच्यामुळे चव जी आहे ती थोडीशी सिमिलर वाटते आहे. पण हे दोन्ही कॉम्बिनेशन अप्रतिम आहेत. म्हणजे एखादी संध्याकाळ जिप्सीला भेट देण्यात काहीही हरकत नाही, पण इथे याल तर पंजाबी टोस्ट आणि कटलेट खाल्ल्याशिवाय जाऊ नका. आज दिवसभर अख्ख्या चिपळूणमध्ये उन्हाळ खादाडगिरी करता करता संध्याकाळ कधी झाली हे कळलंच नाही. जर का कधी संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला तुम्ही चिपळूणात असाल तर चिपळूणातल्या 2 बेस्ट नॉनव्हेज ऑप्शनपैकी एक म्हणजे दीपक खानावळ अर्थात, ती ट्राय करायलाच लागते. त्याच्यामुळे आत्ता आलो रात्रीच्या जेवणासाठी हॉटेल दीपक येथे. हॉटेल दीपक म्हणजे चिपळूणची ओळख आहे आणि चिपळूणच्या सगळ्यात जुन्या हॉटेलपैकी एक आहे, जी आधी खानावळ होती आणि आज त्याला हॉटेलचं स्वरूप प्राप्त झालं आहे. त्याच्यामुळे इथं जर का आपण आलो नाही तर चुकल्यासारखं वाटायला नको. कधीही ज्या वेळेला रात्रीच्या वेळी याल आणि जेवणाची व्यवस्था हवी असेल, नॉनव्हेज खायचं असेल तर हटकून दीपकला यायला लागतंय, कारण दीपकची चव म्हणजे चिपळूणकरांच्या जिभेवर रुळणारी चव आहे. एक सुरमई थाळी आहे, भाकरी. सुरमई थाळी इज हिअर. एकदम ऑथेंटिक कोकणी घरामध्ये जसं बनेल, जर का मच्छी बनत असेल तर ती कशी फ्राय केली जाते, याला कोणत्याही प्रकारचं वरती आपण म्हणतो ना मॅरिनेट करून त्याला कॉर्नफ्लॉवर वगैरे असं काही लावलं जात नाही. फक्त सुरमईचा एक पीस असतो तो फ्राय केलेला आहे. इथे एक रस्सा वाटी आहे, भात आहे आणि इकडे कोशिंबीर आहे, एक हिरवी चटणी आणि लिंबाची फोड. भाकरी आणि चपाती जे काही तुम्हाला कन्व्हिनियंट आहे ते तुम्ही घेऊ शकता. आता सकाळपासून तुम्ही बघताय मी फार बोलत बसत नाही, आपण एक बाईट घेऊन पाहूया हा इथल्या करीचा, या रश्श्याचा. सुपर्ब. ते म्हणतात ना, ह्या ॲम्बियन्सची चव
इथल्या जेवणामध्ये आली आहे. म्हणजे दीपकच्या इतक्या वर्षांच्या प्रवासाची आजही जर का दीपकला लोक जेवायला येतात तर ते काय येतात, कदाचित दीपकशी त्यांचं ते रिलेशनशिप बनलेलंच आहे, त्याच्यामुळे लोक इथे येत असावेत. आणि हा सुरमईचा पीस, याचीही टेस्ट घेऊन पाहूया. ॲब्सोल्युटली खरंच फ्रेश आहे आणि एकदम करेक्ट फ्राय झाली आहे. जास्त ऑइली पण नाही आहे, शॅलो फ्राय केलेली आहे. हा. दिवसाची सुरुवात धमाकेदार झाली होती आणि आज दिवसाचा शेवटसुद्धा अतिशय जबरदस्त होतोय. दीपकबद्दल काय बोलावं, यायला लागते इथे. ही जी मच्छी जरी आहे किंवा हा जो रस्सा आहे ज्याला आपण कालवण म्हणतो, ह्याच्यात छान वाटणाचा किंवा मसाल्याचा वापर केला आहे, ज्याचा एक चांगला मिरमिरी तसा स्वाद आहे. जसं आपण मालवणला गेल्यानंतर ती त्रिफळाचा जो मसाला असतो तशा स्वरूपाचाच आहे, एक्झॅक्टली त्याचीच चव आहे. म्हणजे त्याचा कुठेतरी उपयोग केलेला आहे. आणि सुरमई फ्राय पीस जो आहे तर त्याला मस्त अगदी मीठ मसाला लावून छान मुरवलेला आहे. आणि जसं आज आपण बघतो की दीपकची एक अरेंजमेंट जी आहे, इथली वाईब जी आहे, ती त्याच्या जेवणात चवीच्या स्वरूपात उतरते. का लक्षात राहते ही चव, का लोक इथे येतात, ते इथे आल्यानंतर या सुरमईचा हा बाईट घेतल्यानंतर कळतं. मग कशी वाटली तुम्हाला आमची ही उन्हाळ खादाड भटकंती आणि आमचं चिपळूण? जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आजचा दिवस संपता मी चिपळूणातल्या अशा एका ठिकाणी आलो आहे ज्या ठिकाणाबद्दल तुम्ही ऐकलं असेल, पण तुम्ही प्रत्यक्षात कधी तिथे गेला नसेल किंवा तुम्ही ते पाहिलंही नसेल. पाहिलं असेल तर ते एखाद्या चुकत्या कुठल्या तरी रीलमध्ये. आज मी आलो आहे गांधारेश्वर येथे. हे वशिष्ठीच्या पात्राला लागून असलेलं मंदिर आहे शंकरांचं. आणि ह्याची दिशा जी आहे ते पश्चिमी आहे. म्हणजे पश्चिम दिशेला ह्या मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे किंवा भगवंताचा जो गाभारा आहे तो पश्चिम दिशेस तोंड करून आहे. ही याची खासियत आहे. इथे नक्की भेट द्या. अतिशय निवांत परिसर आहे. एक मस्त इथे वशिष्ठीचं पात्र बाजूने वाहतं. इथे भेट द्या आणि गांधारेश्वरच पाहू नका, तर इथे एक ऐतिहासिक गोष्ट अशी आहे की महात्मा गांधीजींच्या अस्थींचा एक रक्षाकलश इथे ठेवलेला आहे. ही या जागेबाबतची सगळ्यात खास गोष्ट आहे. त्याच्यामुळे गांधारेश्वराला नक्की भेट द्या आणि इथला निवांत परिसर, इथली संध्याकाळ जरूर अनुभवा. सो चलो टाटा बाय बाय. आजची उन्हाळ खादाड भटकंती सोबतच चिपळूणची ही जर्नी इथेच संपते. भेटूया पुढच्या खादाड व्हिडिओत.